14 वर्षाचा होतो तेव्हाचे थोडेफार किस्से सांगणार आहे. तर आमच्या शाळेमध्ये कसं होतं, वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी यायचे. तर त्याच्यामधला एक होता पाक्या, टोकदार पाक्या. तर त्याचं ते नाव कसं पडलं म्हणजे त्याला एकदा आम्ही ग्राउंडच्या कोपऱ्यामध्ये राऊंडरला ब्लेडनी शार्प करताना बघितलेलं. तर ती जी नीप होती ती त्यांनी एकदम अशी टोकदार केलती. तर त्याला आम्ही म्हणलं, हे असं का केलं तू? तर त्याचं म्हणणं होतं की जर मला कोणी किडनॅप केलं तर मी त्याच्या घशामध्ये मारल. तर मग मी त्याला म्हणलं की असं केलं तर मग तू कसं काय सुटणार? तर तो म्हणे, जेव्हा तो हॉस्पिटलला जाईल मी घरी निघून येईल, तो हॉस्पिटलला थांबल. आम्ही म्हणलं तू तर घरी पोचल पण तो देवा घरी पोचल. तर हे असं एक विचित्र होतं. ह्यानी एकदा नस कापून घेतलेली कारण की याला सुट्टी पाहिजे होती. ते बघून टीचरचं पण डोकं फिरलं. टीचर म्हणे की आता मला पण 2 दिवस सुट्टी घ्यायला लागल. मग नंतर त्याचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं मानव. त्याचा एक प्रॉब्लेम होता, म्हणजे त्याला काय तर होतं की त्याच्या नाकामधनं 365 दिवस शेंबूड गळायचं. त्याचं नाक म्हणजे असं जर सर्दीमध्ये बघितलं ना तर इथं नाकापाशी पांढरा फोडा येऊनच राहायचा दरवेळेस. तर तो कसा होता, त्याला आहे ना काही फरक नसतं पडायचं, तो नुसतं लोकांना त्रास द्यायचा. एकदा काय झालं, मी आपलं रोज सारखं बाहेर थांबलेलो, क्लासच्या बाहेर होतो बसलेलो. माझ्या एंटरटेनमेंटसाठी मॅडमनी या दोघांना पाठवलं, पाक्याला पण पाठवलं आणि शामड्याला पण पाठवलं. पाक्या माझ्या बाजूला थांबला, मला म्हणतोय की तुला माहिती का मानवनी कटरीना संग चहा पिली. मी म्हणलं तो टीव्ही समोर होता तेव्हा कटरीना दिसली का? तर म्हणे नाही, तो पर्सनली भेटला. मी क्युरियस झालो, मी म्हणलं ठीक आहे बघून घेऊ त्याला काय बोलतोय. गेलो त्याजवळ, त्याला म्हणलं काय तू भेटला कटरीनाला? तर त्याचं म्हणणं आहे की हा कान दाखव तुला सांगतो. मी त्याजवळ गेलो, त्यांनी माझ्या स्वेटरमध्ये थुकलं डायरेक्ट. हा, मला पण हेच वाटलं. जेव्हा ते माझ्या शर्टला चिटकलं आणि माझ्या बॉडीला फील झालं तेव्हा मी माझ्या सेन्सेसमध्ये आलो की हे काय झालं. मग मी पिसळलो, मी त्या मागं पळायला लागलो मारायला. आणि तो पोचला आमच्या ड्रॉइंगच्या टीचरकडे. आता आमचे ड्रॉइंगचे टीचर आणि त्याचं लय भारी रिलेशन होतं. म्हणजे ड्रॉइंगच्या टीचरला वाटायचं तो लय हुशार आहे, कारण की जेव्हा ड्रॉइंगच्या टीचरनी त्याला बघितलेलं की तो इरेझर लय वापरतो, म्हणजे सारखं खोडायचं ड्रॉइंग मग परत नवीन काढायचं. मॅडमला माहिती नव्हतं की तो नशेडी होता. त्याला डोम्सचा इरेझर असतो का, त्याचा वास लय आवडायचा. तो आठवड्यामधनं 4-5 घ्यायचा, असे दरवेळेस घेऊन ठेवायचा, म्हणजे मला हे लय आवडतं. आणि त्याचा गुस्सा बनून असं वास घेत बसायचा, त्याला ते आवडायचं. मग नंतर मॅडमनी ना बघितलं पण नाही की कोण समोर आहे. मी म्हटलं मॅडमला बोलायचं नाही, दाखवतो. मी स्वेटर काढत होतो, त्यांनी केलं काय, त्यांनी स्वतःच्या शर्टवरती थुकून घेतलं आणि म्हटलं विनी ते थुकलंय. मी घाबरलो काय मला. मॅडमनी मला बोललं जवळ, माझ्या तोंडात शब्द निघू त्याच्या अगोदर मॅडमनी 180 डिग्री हात फिरवला आणि खवली एक बकाळी. माझा जीव तर तिकडंच संपला. मी आपलं मग काय कोपऱ्यामध्ये बसून राहिलो पूर्ण वेळ आणि माझी आत्मा हॉस्पिटलमध्ये बेड शोधत बसली की कुठं ठेवू बॉडी म्हणून. एक दिवशी असंच झालं, पाक्या आणि शामड्या दोघं पण आहे ना कोपऱ्यामध्ये बसलेले बेंचच्या इथं कर्टन जवळ जिथं खिडक्या असतात. आता त्याला काय करायचं होतं, त्याला आहे ना कर्टन तोडायचा होता का आम्हाला पण माहित नाही. त्यांनी तो कर्टन तोडला, तो कर्टन पडला त्या तोंडावरती आणि जो पोल असतो तो पुढच्याच्या डोक्यावरती. आता मग नंतर ते झालं, तर मग नंतर नाही ना मॅडमनी बघितलं. मॅडम काय बोलायच्या अगोदर पाक्याने काढलं त्याच्या डोक्यावरचं कर्टन आणि कर्टन काढल्यानंतर जे ते त्या नाकातलं शेंबूड होतं का सगळं असं ते चिपकून गेलं. लंडन ब्रिज बनून गेलं मध्ये. मग नंतर पाक्याने त्या हाताने तोडलं आणि समोरच्या केसाला लावून टाकलं. मॅडम अजून भडकले. नंतर सगळं झालं, काका आले, काकांनी बघितलं. नंतर ते पोट खाजवत विचारच करत होते की हे तुटलं कसं काय. मग नंतर ते म्हणले कर्टन कुठे. मग नंतर पाक्या म्हणतोय की कर्टन भरलं, मानवने भरलं बॅगेत. मग काका म्हणतात मानव तू का भरलं. तर मानवचं म्हणणं होतं मी घरी घेऊन जातो, धुवून आणून देतो. सर म्हणले तू धुवून नको आणून दे, तू नवीन आण. तर मग त्याचं म्हणणं नवीन नाही, धुवूनच आणून देणार. ते असे नवीन कार्यकर्ते होते आमचे. त्यांच्यामुळे एक मुलगीला मार पडला चुकीने. मी तुम्हाला सांगितलं ना राऊंडरला टोक केली ती. त्याने एकदा ना ड्रॉइंग बुकमध्ये ना ते हे तिला दिलतं कर्कटक काढायला. तर ड्रॉइंग बुकमध्ये तिने एवढ्या जोरात मारलं की ते डायरेक्ट ड्रॉइंग बुक छिलून गेली मधनं. मध्ये एवढा मोठा होल झाला. मॅडमने ते बघितलं, मॅडमला मग ते समजलंच नाही काय करायचं. मॅडमने मग जाऊन ते म्हणलं, ते तिला फोडला आणि मग त्यानंतर पुढे गेले सगळे. एकदा त्यांनी काय केलं तर स्क्रू ड्रायव्हर असतो का त्याच्यानी बेंच खोलून टाकलेला. बेंचचं जे वरचं भाग असतं का ते खोदलेला. तर ते डब्बा होता का, एका पोरीने डब्बा ठेवला कोपऱ्यामध्ये आणि एकाने दुसरीकडे हात मारला. तो डब्बा डायरेक्ट उडला
आणि ना त्याच्यामधली जी तर्री होती मटकीची ती पूर्ण क्लासमध्ये पडली आणि तो जो हे होता डब्बा तो खाली पडला. आता डब्बा ते सगळं मॅडमनी बघितलं, डब्बा होता टेबल होती, मॅडमनी पाहिलं तेच विचारलं. विनीत सॉरी ब्रो, टाइम इज अप.